नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। राज्यात उष्णतेचा कहर 29 एप्रिल ते 12 मे दरम्यान हाय अलर्ट, नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी। राज्यात सध्या उन्हाळ्याचा तीव्र तडाखा जाणवत असून पुढील काही दिवस तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। 29 एप्रिल ते 12 मे या कालावधीमध्ये विशेषतः दुपारी उष्णतेची तीव्रता अधिक राहणार असून नागरिकांनी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचू शकते। काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानामुळे हीट इंडेक्स अधिक जाणवू शकतो, त्यामुळे उष्माघात होण्याचा धोका वाढतो। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजाराने ग्रस्त असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। दिनांक 29 एप्रिल ते 12 मे या दरम्यान अतिउष्णता, तीव्र उष्णतेचा हाय अलर्ट जारी केलेला आहे। याबाबत काय सांगाल आपण? काय आपल्याकडे नियोजन म्हणजे मी लोकांना आव्हान करेल की पहिले तुम्ही तर बाहेर जाण्याच्या पूर्वी अति महत्त्वाचे काम असेल तरच तुम्ही बाहेर पडा, कारण या दिवसात आपल्या शहापूर आणि आजूबाजूचे टेम्परेचर म्हणजे तापमान हे खूप म्हणजे 40, 42, 43 पर्यंत पोहोचलेलं आहे। त्यामुळे हीट स्ट्रोकचा म्हणजे होऊ शकतो लोकांना। तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता की पहिले शरीराचे तापमान आपले कमीत कमी राखून आणि बाहेर जाण्याचं तुम्हाला अति महत्त्वाचे काम असेल तरच तुम्ही बाहेर जा, कारण 12 ते 4 दरम्यानचं टेम्परेचर हे 42-43च्या दरम्यान सध्या आहे। तर त्यामुळे आपले समजा मी तापमान समजा 40-42च्या पुढे गेलं तर तुम्हाला 104 पर्यंत जे फेरेनहाइटचं आहे तर 104 डिग्रीचं तापमान हा खूप हीट स्ट्रोकचा आहे। तर त्यामुळे तुम्ही शरीराचे तापमान कमी करण्यासाठी भरपूर द्रव्यरूप पदार्थाने घ्या, म्हणजे जेणेकरून शरीराचे तापमान कमी राहील। आणि जर त्या परिस्थितीनुसार समजा चक्कर येणे किंवा घाम जास्त येणे आणि त्या व्यक्तीला तुम्ही थोडंसं बाहेर जाऊन किंवा थंड ठिकाणी न्या, त्या ठिकाणी नेऊन तुम्ही त्याच्यावर पाण्याची पट्टी, बर्फाचे तुकडे खांद्यात, काख्यात वगैरे लावून त्याचं टेम्परेचर कमी करू शकता। दुसरं प्रतिबंध उपायमध्ये तुम्ही शरीरात पाण्याची पातळी वाकवून ठेवा। बाहेर पडताना कपडे, सुती कपडे आणि जे सैल कपडे आहेत त्या प्रकारचे कपडे तुम्ही वापरू शकता। घरात थंडावा राखावा लागेल। तसेच दुर्बल व्यक्ती म्हणजे समजा भिकारी वगैरे आहेत काय आहे तर तरी त्या लोकांना तुम्ही मदत करू शकता। की कसं आहे की ते एवढं उन्हातच बसलेले असतात तर त्यांना घाम येतोय किंवा काय येतोय किंवा काय, त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नेऊ शकता। आणि दुसरं एक घराचं तापमान जसं कमीत कमी ठेवता येईल त्या प्रकारे तुम्ही त्या घराचं तापमान कूलर, पंखे हे लावून तुम्ही कमी करू शकता। आपल्याकडून उपजिल्हा रुग्णालयात काय काय सुविधा उपलब्ध आहे? आम्ही उष्माघाताचे पेशंट जर आमच्याकडे जर आले तर आम्ही आमच्यासाठी हॉस्पिटलमध्ये 5 बेडचं आम्ही एक वॉर्डमध्ये जागा ठेवलेली आहे की जेणेकरून त्यांना सगळे मॉनिटरिंग, BPचं वगैरे आणि सगळ्या प्रकारची व्यवस्था सुविधा त्यांना देण्यासाठी आम्ही त्यांना 5 बेड राखीव ठेवलेले आहेत। जेणेकरून कोणत्याही पेशंटला आली तर आम्ही त्यांच्यासाठी जागा ठेवलेली आहे। त्याच्यावर उपाय जे सगळे औषधं वगैरे जे ज्यांना लागणारे सगळं ते त्यांना ठेवलेलं आहे। तर त्यामुळे त्यांनी कृपया आमच्या जवळच्या रुग्णालयात म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात कुठूनही पेशंट आला तर आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।